नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर पण अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. घरात दक्षिण दिशेला जर काही चुका होत असतील तर त्या चुका थेट आपल्या व्यवसायावर, घरातल्या पैशावर आणि नशिबावर व आरोग्यावर परिणाम करतात. खूप लोक मेहनत करतात पण पैसा टिकत नाही, व्यवसाय वाढत नाही, सतत नुकसान होते, घरात सतत आजार चालू राहतात. त्याचं एकच कारण दक्षिण दिशेची चूक. लोक दक्षिण दिशेला वाईट दिशा का म्हणतात? कारण एकच ही दिशा आहे ज्यामध्ये यमराजाची दिशा मानली जाते, म्हणूनच लोक तिला अशुभ, भीतिदायक मानतात. दुसरं कारण दक्षिण दिशेला अंधार जास्त, सूर्यप्रकाश कमी, त्यामुळे जुने लोक तिला नकारात्मक दिशा म्हणत असत. पण लक्षात ठेवा, दक्षिण दिशा वाईट नसते, फक्त काही चुका केल्या तरच ती अशुभ होते. योग्य वापर केला तर ती दिशा श्रेय, पैसा आणि यश देखील देते. वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा ही अत्यंत प्रभावी दिशा मानली जाते. ही दिशा स्थैर्य, आर्थिक मजबूती, धैर्य आणि व्यवसाय यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण इथे केलेल्या छोट्याशा चुकीचा परिणाम मोठा होतो. आज आपण या व्हिडिओमध्ये या चुकांबद्दल आणि त्याचे प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुमच्या घरातलं नशीब इथूनच बदलायला सुरुवात होणार आहे. सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे दक्षिण दिशेला कचरा ठेवणे. जुनी वस्तू, तुटलेली भांडी, मोडकी फर्निचर किंवा नको असलेल्या वस्तू इथे ठेवू नका. ही दिशा स्थैर्याची आहे आणि इथे कचरा असेल तर घरातील ऊर्जा अडकते. यामुळे पैसा घरात लागत नाही आणि व्यवसायात सतत अडथळे येतात. ही जागा लगेचच स्वच्छ करा आणि मोकळी ठेवा. दुसरी मोठी चूक म्हणजे दक्षिण दिशेला पाण्याचे घटक ठेवणे. ही दिशा अग्नी तत्वाची आहे आणि इथे पाणी ठेवलं की अग्नी पाणी याचं टक्कर होतं. यामुळे धनहानी, अचानक खर्च आणि व्यवसायात उतार येतो. पाण्याचे ट्रॅक, फाउंटन, पाण्याची भांडी किंवा मोटर शक्यतो या दिशेत ठेवू नका. तिसरी मोठी चूक म्हणजे दक्षिण दिशेला मृत व्यक्तीचे फोटो ठेवणे. हा खूप मोठा वास्तुदोष आहे. मृतात्म्याच्या फोटोमुळे घरात अडथळे वाढतात, ऊर्जा हलकी होते आणि घरातील प्रगती मंदावते. मृत व्यक्तीचे फोटो दक्षिण, पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. चौथी चूक म्हणजे दक्षिण दिशेला देवघर ठेवणे. तुम्ही कितीही श्रद्धेने देवघर ठेवले तरी चुकीच्या दिशेमुळे त्याचा लाभ कमी होतो. देवघर नेहमी ईशान्य किंवा पूर्व दिशेलाच ठेवावे. दक्षिण दिशा देवघरासाठी योग्य नाही. पाचवी चूक म्हणजे दक्षिण दिशेला अग्नी तत्व नसते. या दिशेला स्टोव्ह किंवा किचन अग्नी नसल्यास अधिक स्थैर्यात चढउतार येतात. अनेकांच्या घरात किचन पश्चिम किंवा उत्तरेला असते, जे वास्तुदृष्ट्या ठीक नसते. जर किचन हलवू शकत नसाल तर दक्षिण दिशेला तांब्याचा कलश ठेवा किंवा दररोज दिवा लावा. सहावी चूक म्हणजे दक्षिण भिंत अडथळ्यांनी भरलेली असणे. फारच जड फर्निचर, अस्ताव्यस्त वस्तू, कपाटाची गर्दी हे घरातील ऊर्जा अडवतात. ही भिंत शक्यतो स्वच्छ, मजबूत आणि व्यवस्थित ठेवा. सातवी चूक म्हणजे खूप गडद रंगाचे पडदे किंवा भिंती. दक्षिण दिशेला खूप काळे, मरून, लाल रंग ऊर्जा असंतुलित करतात. ही दिशा स्थिर हवी असते, परंतु गडद रंग मनातील आणि घरातील ताण वाढवतात. हलक्या पिवळ्या, क्रीम, मातीच्या रंगाचे पडदे अत्यंत शुभ असतात. आठवी चूक म्हणजे दक्षिण दिशेला आरसा ठेवणे. आरसा चुकीच्या ठिकाणी असेल तर पैसा उलटा परत जातो. दक्षिण दिशेला आरसा ठेवणे धनदोष निर्माण करतो. शक्यतो आरसा पूर्व दिशा किंवा उत्तर दिशेला असावा. नववी चूक म्हणजे दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा असणे आणि त्याची योग्य काळजी न घेणे. दक्षिण दरवाजा असल्यास ऊर्जा बाहेर जाते, मात्र काही उपाय केल्यास हा दोष कमी करता येतो. दरवाजाजवळ किंवा दिवा, स्वच्छ रांगोळी, शुभ चिन्हे आणि सतत दिवा लावणे अत्यंत फायदेशीर असते. दहावी चूक म्हणजे दक्षिण भिंत तुटकी, रंग उडालेला किंवा भेगा उडालेली असणे. दक्षिण भिंतीला भेगा असतील तर घरात आर्थिक संकट वाढते. ही भिंत शक्य तितकी मजबूत, स्वच्छ आणि चांगल्या रंगाची ठेवावी. या सर्व चुका घरात असतील तर पैसा घरात लागत नाही, व्यवसायात सतत अडथळे येतात
अचानक खर्च वाढतात, मनात ताण येतो आणि नशीब कमजोर होतं. दक्षिण दिशा मजबूत करण्यासाठी सोपे पण प्रभावी उपाय आहेत. दक्षिण भिंतीला हलका पिवळा रंग लावा किंवा छोटा तांब्याचा दिवा लावा. तांब्याची एक वस्तू ठेवा. शनिवारी दिवा लावा. तुटक्या वस्तू हटवा. दक्षिण दिशेला वजनदार फर्निचर ठेवा. लक्ष्मी नारायण किंवा हनुमानजी यांचा फ्रेम इथे लावावा तरी शुभ मानले जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा, दिशा ही फक्त वास्तू नसते, ती आपल्या घरातील ऊर्जा असते आणि आपल्या नशिबाची किल्ली असते. जर तुमच्या दक्षिण दिशेत या चुका असतील तर आजच दुरुस्त करा आणि पुढील 7 ते 15 दिवसात तुम्हाला घरात आणि व्यवसायात मोठा बदल जाणवू लागेल. घरातील निगेटिव्ह एनर्जी काढण्याचे सोपे आणि प्रभावी वास्तू उपाय आता आपण पाहणार आहोत. घरातील निगेटिव्ह एनर्जी कशी काढायची आणि दक्षिण दिशेचा योग्य वापर करून कसे त्वरित सकारात्मक परिणाम मिळवावे. 1. मृत व्यक्तीचे फोटो कधीही दक्षिण दिशेला लावू नये. घरातील ऊर्जा बारीक होते आणि सतत अडथळे निर्माण होतात. 2. दक्षिण दिशेला तुटकी भांडी, जुनी बुटं किंवा कचरा ठेवू नका. असे केल्यास नकारात्मक शक्ती वाढते. 3. दक्षिण दिशेला तांब्याचे सूर्याचे चिन्ह ठेवावे. चिन्ह घरात प्रकाश, ऊर्जा आणि वास्तू संतुलित निर्माण करते. 4. दक्षिण दिशेला लाल किंवा केशरी रंगाचा छोटा दिवा लावल्यामुळे घरातील अडथळे दूर होतात व ऊर्जा वाढते. 5. दक्षिण दिशेसमोर मोठा काच किंवा आरसा कधीही ठेवू नये. नकारात्मक ऊर्जा वाढते. 6. दररोज सकाळी दक्षिण दिशेकडे ताजं पाणी शिंपडा आणि ओम नमः भगवते वासुदेवाय मंत्र म्हणा. घरभर शांत, प्रसन्न आणि ऊर्जा संतुलित करते. 7. दक्षिण दिशेला मनी प्लांट किंवा लाल फुलाची फुलझाडे ठेवावी. रोपं घरातील वाईट ऊर्जा शोषून शुभ ऊर्जा निर्माण करतात. 8. दक्षिण दिशेतील भिंत नेहमी स्वच्छ किंवा प्रकाशमान ठेवावे. धूळ किंवा फोडीचे जाळे निगेटिव्ह एनर्जी आणतात. तुटलेली वस्तू, जुने फोटो किंवा काच काढून टाका कारण ते नकारात्मक ऊर्जा वाढवतात. खिडक्यांच्या आणि दरवाजाचा प्रवाह ठेवा. ताजी हवा खेळू द्या. नैसर्गिक प्रकाश येऊ द्या आतमध्ये. दिवा, धूपबत्त्या, अगरबत्त्या घरामध्ये लावा. असं केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते.